नमस्कार. PM गायकवाड चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवूया अख्खे मुगाचं उसळ बनवूया. आपण कसं या वाटीने एक वाटी मूग घेतले आहे. 2 वेळेस स्वच्छ धुवून भिजत ठेवले आहे. मी काल दुपारी ठेवले भिजत. आपण संध्याकाळी पण भिजायला ठेवू शकता. हे बघा एक एक मोड पण आलेले आहेत बारीक बारीक. उसळ बनवायला सुरुवात करूया. चला. 7 मिरच्या मी स्वच्छ धुवून घेतल्या आहे. आपण जास्ती पण घेऊ शकता, कमी पण घेऊ शकता. सर्व मिरची कट करून झाली आहे. हे टमाटा 2 वेळा स्वच्छ धुवून घेतला आहे. त्याला बारीक कट करून घेऊया. याच्यातले बी चांगले नसतात, काढून टाकूया. बिया काढून झाल्या आहे. टमाट्याला बारीक कट करून घेऊया. आपला टमाटा एक बारीक कट करून झाला आहे. कोथिंबीरला आपण स्वच्छ धुवून घेऊया. कोथिंबीर धुवून झाला आहे. आपण बारीक कट करूया. कोथिंबीर कट करून झाला आहे. 2 छोटेसे कांदे घेतले आहे. आपण कांद्याला कट करूया. याचं बोर काढून टाकूया. तर शिलका काढून टाकूया. कांद्याचं बोर चांगलं नसते, काढून टाकूया. आपण कांद्याला बारीक कट करून घेऊया. आपले कांदे कट करून झाले आहे. आपण भिजलेल्या मुगाला फोडणी करून घेऊया. गॅस पेटवूया. पॅन कडे ठेवूया. पॅन कडे गरम होऊ देऊया. पातेल्यामध्ये पण फोडणी करू शकता. अल्युमिनियमच्या कढईमध्ये पण फोडणी करू शकता. आपला पॅन कडे गरम झाला आहे. 1 चम्मच तेल टाकूया. कडधान्य पौष्टिक असतात. भिजून खाल्ल्याने तब्येतीला चांगलं असते. आपला तेल गरम होऊ देऊया. आपला तेल गरम झाला आहे. छोट्या चम्मचनं 1 चम्मच राई टाकूया. 1 चम्मच जिरा टाकूया. त्याला व्यवस्थित फिरवूया. आपले जिरे राई कळले आहेत. 2 छोटे कांदे कट केलेले टाकूया. त्याला व्यवस्थित फिरवूया. कांद्याला चांगला फ्राय होऊ देऊया. आपला कांदा फ्राय झाला आहे. मिरची बारीक कट केलेलं टाकूया. त्याला व्यवस्थित फिरून घेऊया. आपली मिरची फ्राय झाला आहे. पाव चम्मच अद्रक लसणाचं पेस्ट टाकूया. त्याला पण व्यवस्थित फिरून घेऊया. अद्रक लसणाचं पेस्ट फ्राय झाला आहे. ते टमाटा बारीक कट केलेलं टाकूया. त्याला पण व्यवस्थित फिरून घेऊया. गॅस स्लो करूया. आपला टमाटा फ्राय झाला आहे. छोट्या चम्मचने 1 चम्मच हळद पावडर टाकूया. त्याला पण व्यवस्थित फिरून घेऊया. पाव चम्मच मीठ टाकूया. त्याला पण व्यवस्थित फिरून घेऊया. 1 वाटी मूग भिजत घातलेले टाकूया. त्याला व्यवस्थित फिरवूया. कडधान्य भिजवून सकाळी नाश्त्याला खाल्ल्याने चांगलं असते तब्येतीला. 5 मिनिटं आपण वाफेवर झाकून ठेवूया. 5 मिनिटं झाले आहे. आपला उसळ कसा झाला बघूया. आपला उसळ शिजून झाला आहे. एवढा किती मऊ मऊ झाला आहे. आपला उसळ शिजून तयार झाला आहे. आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया. त्याला व्यवस्थित फिरून घेऊया. आपला उसळ मुगाचा तयार झाला आहे. गॅस बंद करूया. या पद्धतीनं उसळ बनवल्यावर लहान मुलं पण आवडीनं खातात, मोठे पण खातात. भाकरी सोबत पण खाऊ शकता, चपाती सोबत पण खाऊ शकता, टिफिनला पण नेऊ शकता, असेच पण खाऊ शकता. या पद्धतीनं बनवून पहा, खाऊन पहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच आणखी व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.